पुण्यात एका कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य झालेलं आहे। चालकानं अश्लील कृत्य केल्यानं महिलेनं कॅबमधून उडी मारलेली आहे। त्यानंतर 2 किलोमीटर ही पीडित धावत गेली आणि पोलीस ठाण्यात दाखल झाले। पीडित महिलेकडून खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली। कॅब चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे। तो यूपीचा रहिवासी असल्याची माहिती समोर येते। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, स्वारगेट बस डेपोतली घटना पाठोपाठ ही कॅब चालकानं केलेलं कृत्य काय नेमकं चाललंय असा प्रश्न सर्वांनाच पडतो। अगदी बरोबर आहे। खरं तर या घटनेमुळे पुणे शहरामध्ये सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। मात्र आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी स्वारगेट बस आगारामध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवरती अत्याचार करण्यात आला। मात्र खडकी पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा जो आहे तो वेगळ्या कारणासाठी नोंद झालेला आहे। तो म्हणजे एका तरुणीनं ऑफिसवरून निघाल्यानंतर कॅब जी आहे ती घरी जाण्यासाठी बुक केलेली होती। मात्र कॅब चालकानं गाडीमध्येच खरं तर तरुणीसोबत अश्लील कृत्य जे आहे ते केलं आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये तरुणीनं कॅबमधून जे आहे ते उडी टाकली आणि पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। या प्रकरणामध्ये चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। मात्र खरं तर आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत का? खरं तर सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना महिलांना जो अनुभव येतोय तो खूप धक्कादायक आहे। या प्रकरणामध्ये खरं तर खडकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे। मात्र ही महिला जी आहे ती IT कंपनीमध्ये प्रोफेशनल विभागामध्ये जॉब करते। मात्र ऑफिसमधून निघाल्यानंतर तिनं कॅब जी आहे ती बुक केलेली होती। शहदवाल चौकामध्ये आल्यानंतर खरं तर चालकाकडून अश्लील कृत्य जे आहे त्या महिलेसोबत करण्यात आलं आणि त्यानंतर चालत्या गाडीमधून या महिलेनं जे आहे ती उडी टाकली।